मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका। कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणून त्याला पाडायचं। जो सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा। तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झालं असतं। वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं। जर यांनी 6 जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं, जर यांनी 6 जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे। सरळ सरळ मत विभागणीचा फायदा जो आहे ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे। तर काय तुम्ही मी सांगतानाच सांगितलं समाजाला, मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका। आणि दुसरी गोष्ट, दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही। महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही, यांनी काही दिलेलं नाही। कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणून त्याला पाडायचं। जो सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा। आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही। आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। आम्ही कोणालाही उभा केलेला नाही, कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका, समाजाचं वाटलं होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी। असं माझं नाव काय असं काय कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाहीये म्हणून नाही म्हणत मी, पण समाजाचं वाटलं नको। खूप माझा समाज लय दिवसानंतर एकत्र आला आणि आपली तयारी नाहीये। विनाकारण कमी मतं पडले तर समाज हरला असं होईल। म्हणून भरणाऱ्याने सुद्धा विचार करा, पाडणारे बना ना, पण त्याचा सुद्धा लय मोठा विजय, पाडणारे बना, पाडणारे। जर यांनी 6 जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे। आता तुम्ही आंबेडकर आपल्या संपर्कात अजून आहेत का? ते तुम्हाला फोन करतायत का? ते तुम्हाला पाठिंबा मागतायत का? नाही संपर्कात नाही आहेत, परंतु आमचे मन एकच आहे। 2 मन होऊ शकणार नाहीत कधीच। परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतरवाली त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा 30 तारखेला निर्णय होणार। मी कुणाला मतदान करा म्हणणार नाही, पण जे आरक्षणाच्या बाजूने आहे त्यांना निश्चितच मतदान। पण कुणाला पाडायचं हे आता मराठ्यांनी ठरवायचं आहे। ते म्हणाल्यात की 112 जागा आपण विधानसभेच्या लढवणार आहोत। उद्यापासून विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे। आम्ही 112 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा लढवणार आहोत अशी घोषणा त्यांनी यावेळेस केली आहे। तुम्ही काहीच करत नाही आणि तुम्हीच आम्हाला राजकारणात ढकलत आहात, ही वेळ आमच्यावर नाईलाजाने आणलेली आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं। मुख्यमंत्री आता मनातून उतरत चालल्यात असंही ते म्हणाल्यात। एकनाथ शिंदे यांच्यावर आमची खूप माया होती, ते कोणत्या पक्षातून कुठे गेले यांच्याशी मराठ्यांना काहीच देणं घेणं नव्हतं आणि नाही शिंदे साहेब आम्हाला आरक्षण देतील असं आम्ही म्हणायचो, पण ते मराठ्यांच्या मनातून उतरल्यात। देवेंद्र फडणवीस यांना मी 6 महिने काहीच बोललो नाही, ते गुन्हे दाखल करत सुटल्यात असा आरोपही त्यांनी केला। जालना किंवा बीडमधनं आपण लोकसभा लढवणार नाही, माझा राजकारण हा मार्ग नाही, मी समाजाचा आदर करतो, मी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे। SIT चौकशी लावली आहे माझ्यावरती, आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, तर जीवन संपलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारवर खटले दाखल ते देखील करतील असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे। पत्रकारांशी बोलत असताना जरांगे पाटील यांनी सरकारला आता हे खडे बोल सुनावलेले आहेत। राज्यात पोलीस जाणून बुजून तरुणांना त्रास देत आहे, बोर्ड लावलेले काढताय, बैठका थांबवताय, ही गृहमंत्र्यांची गुंडागर्दी सुरू आहे। माझ्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून दिवसभर बसवून ठेवलं जातं, कारण नसताना त्यांना नोटिसा दिल्या जातात। हा प्रकार 2 दिवसात पोलिसांनी थांबवावा, अन्यथा प्रत्येक पोलीस ठाण्यात संपूर्ण तालुका जाऊन बसेल असा इशारा देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। गृहमंत्री फोन टॅप करतायत, मी कुठेही यायला तयार आहे, माझी नार्को टेस्ट करा, SIT चौकशी लावली आहे, त्याला समाज उत्तर देईल, त्यांनी मला अटक करून दाखवावी, मग समजेल आंदोलनाचा टेम्पो कमी झाला की वाढला। गृहमंत्री फडणवीस महिलांच्या आडून आमच्यावरती निशाणा साधतात, आमच्याकडे पण महिला आहेत, त्या देखील उत्तर देऊ शकतात असा इशारा त्यांनी यावेळेस दिला। तर मंडळी, मनोज जरांगे पाटील आता लोकसभेमध्ये आपण कुणालाही पाठिंबा देणार नाही किंवा आपण अपक्ष पद्धतीने उमेदवार उभे करणार नाही हे त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता विधानसभेच्या तयारीला लागा हे देखील त्यांनी जाहीर केलं आहे।
100% आपण विधानसभा निवडणुका लढणार आहोत हे देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे। विधानसभा निवडणूक आपण यासाठी लढणार आहोत की आपला लढा हा राज्य सरकारसोबत आहे, आपला लढा हा केंद्र सरकारसोबत नाही आहे। त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते राज्य सरकार देणार आहे आणि त्यामुळे आपण आता राज्य सरकारच्याच विरोधात लढलं पाहिजे आणि म्हणून आपण राज्यातल्या निवडणुका लढल्या पाहिजे, आपण विधानसभेच्या निवडणुका लढल्या पाहिजे आणि आपण विजयी होणारच, असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। ते म्हणालेले आहेत की आम्ही 100% विधानसभेच्या निवडणुका लढणार आहोत। मंडळी, हे सांगत असताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा देखील केलेला आहे। किमान 112 जागा आपण लढवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। त्यातल्या 90 जागा आपण जिंकून येऊच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर मंडळी, मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हे जे आंदोलन पेटलेलं आहे, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुका लढण्यास नकार जरी दिला असला तरी विधानसभेच्या निवडणुका मात्र आपण ठामपणे लढणार म्हणजे लढणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यातल्या त्यात त्यांनी 114 जागावर आपण उमेदवार उभे करू किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर आपण उमेदवार उभे करू असं देखील म्हटलेलं आहे। त्यातल्या त्यात त्यांनी 90 जागा तर आपल्या 100% विजयी होतील असाही विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे। तर मंडळी, मनोज जरांगे पाटील आता लोकसभा निवडणुका लढवत नसले, कुणाला पाठिंबा देत नसले तरी येणाऱ्या काळात विधानसभांचे निवडणुका ह्या पार पडणार आहेत आणि विधानसभेमध्ये आपले उमेदवार आपण उभे करणार आहोत, त्या पद्धतीनं तुम्ही कामाला लागा, अशा पद्धतीच्या सूचना यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आहे।